वेळ ही एक अमूल्य गोष्ट आहे. या जगामध्ये सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती आहे वेळ. या जगामध्ये सर्व काही तुम्ही विकत घेऊ शकता, पण वेळ नाही. मी जर आयुष्यामध्ये मागे वळून बघितले तर लक्षात येते की मी माझा बराचसा वेळ नकारात्मक विचार करण्यामध्ये वाया घालवला आहे. मी माझ्या आयुष्यातील बराचसा वेळ नकारात्मक विचार करण्यामध्ये वाया घालवला आहे. आजही मला तो दिवस आठवतो. आजही मला तो भयानक दिवस आठवतो. मी माझ्या कुटुंबियांसोबत सहलीला गेलो होतो. आम्हाला म्हैसूरमधून उटीला जायचे होते. आम्ही कारमधून तो प्रवास चालू केला आणि मी ड्रायव्हरला प्रश्न विचारला, काय रे, कसा रोड आहे? त्यावर तो उत्तरला, सर, अतिशय डेंजरस रोड आहे. 36 घातक वळणे आहेत. खूप सारे ब्लाइंड स्पॉट्स आहेत. याआधी या रस्त्यांवरती खूप ॲक्सिडेंटही झाले आहेत. त्याच्या उत्तराला ऐकून मी घाबरलो आणि घाबरून त्याला सूचना केल्या, कृपया हळू गाडी चालवा, कृपया हळू गाडी चालवा. संपूर्ण प्रवास मी नकारात्मक विचार करत राहिलो. संपूर्ण प्रवास मी नकारात्मक विचार करत राहिलो. सर्व काही वाईट घटना माझ्यासोबत घडतायत असं माझ्या मनामध्ये फिरत होतं. माझ्या मनामध्ये अशा काही गोष्टी चालल्या होत्या की मला जाणवत होतं की जणू काही माझ्यासोबत ॲक्सिडेंट होत आहे. सर्व काही वाईट घटना माझ्या डोक्यामध्ये फिरत होत्या. फायनली आम्ही उटीला सुखरूप पोहोचलो. पण नकारात्मक विचार करण्याच्या नादात मी मजा करायचे राहून गेलो. मला प्रवासाची मजाच घेता आली नाही. आणि असंच काहीसं घडतं आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये. आपण नकारात्मक विचार करत राहतो आणि वर्तमानात जगायचे राहून जातो. आपण नकारात्मक विचार करत राहतो आणि वर्तमान काळात जगायचे राहून जातो. मित्रांनो, लक्षात ठेवा, पास्ट किंवा फ्युचरमध्ये जगण्यापेक्षा केव्हाही वर्तमान काळात जगणे चांगले. वर्तमान काळ हा सर्वात चांगला काळ आहे. ना भविष्य आपल्या हातात आहे ना भूतकाळ. ना भविष्य आपल्या हातात आहे ना भूतकाळ. आपल्या हातात फक्त आणि फक्त वर्तमान आहे.